गैलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर 10वा वर्धापन दिन व नूतन वास्तूत स्थलांतर सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे ते लातूरचे नवनिर्वाचित खासदार माझे स्नेही आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी, आदरणीय डॉक्टर गोपालराव पाटील जी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलं ते डॉक्टर विश्रांत महादेव भारती, डॉक्टर श्वेता विश्रांत भारती, डॉक्टर शिरीष नानाराव पाटील, डॉक्टर अमृता शिरीष पाटील, डॉक्टर गजानन बाळनाथ चव्हाण, डॉक्टर अमृता गजानन चव्हाण, व्यासपीठासमोरही अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर भराडिया, मोहन माने, डॉक्टर जटाळ, मोठेगावकर सर, तुकाराम पाटील, डॉक्टर चेतन सारडा, श्री प्रदीप नरंदकर, डॉक्टर शिवपूजे, विक्रांत गोजमगोंडे, डॉक्टर भातांबरे, निलेगावकर, डॉक्टर कानडे, डॉक्टर महेंद्रकर, डॉक्टर भराटे, डॉक्टर पोदार, अनेकांची नावं मला या ठिकाणी घेता येतील आणि म्हणून उपस्थित असलेले सारेच मान्यवर डॉक्टर हरद्वार, डॉक्टर चिंते, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले लातूरातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, माझ्यासाठी आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. माझ्या लातूरकरांनी आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकलेलं आहे. आणि याचा मला आणि आपल्या सगळ्यांना साथ अभिमान आहे. आपली माणसं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपल्या माणसांनीच कौतुक केलं पाहिजे. आणि आज आपली माणसं मोठी होत आहेत आणि आपली माणसं या ठिकाणी त्यांच्या कौतुकासाठी एकत्रित आलेली आहेत. याचा देखील मला मनस्वी आनंद आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की लातूरची जी परंपरा आहे, चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि वाईटाला वाईट म्हणायचं, त्या परंपरेला साजेसा असा हा सोहळा आज या ठिकाणी आपण सारे संपन्न करतोय. आणि हीच लातूरची खरी ओळख आहे, हीच लातूरची खरी संस्कृती आहे, हेच लातूरचं खरं लातूरपण आहे. हे आपण विसरलेले नाही आहोत. एवढी गर्दी होते का आपल्याला? अलीकडे काय खडाडोल करावे लागतात? एवढी गर्दी एकत्रित करायची म्हटल्यानंतर तुम्हाला ते न सांगितलेलं बरं. पण आज डॉक्टर भारती
पाटील डॉक्टर चव्हाण यांच्या महाविकास आघाडीनं लातूरवर झेंडा फडकवला आहे, याचा मला अभिमान. गोडेगावकर सर मला मगाशी म्हणत होते हे 3 डॉक्टर आहेत, पण ते तिघं मिळून एवढं चांगलं काम करतात की त्यांनी शून्यापासून हे विश्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अलीकडे तिघं मिळून खूप काही करतात, याचा असा अर्थ नाही की ते सगळंच चांगलं करतात. डॉक्टर चांगले आहे आणि म्हणून 3 चांगले डॉक्टर मिळून काही चांगलं करण्याचा मानस त्यांनी जर अंगीकारला तर ते चांगलं घडू शकतात. याचं उत्तम उदाहरण आपल्या या 3 डॉक्टरांनी या ठिकाणी. तर हे जोडपे सौश्री, आपण श्रींचंच कौतुक करतो, पण त्या श्रींच्या पाठी त्यांचं सुद्धा तितकंच कौतुक आपल्याला या निमित्तानं करावं लागेल, कारण त्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींचं कौतुक हे अलीकडं आमच्या लाडक्या बहिणी आज कालच विजयादशमी आपण साजरी केली, सीमोल्लंघन आपण करतो, पण खऱ्या अर्थानं आधुनिक काळातलं सीमोल्लंघन आज तुम्हीच कडे करताय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लातूर पॅटर्नचे जनक आपल्या समोर विराजमान आहेत, डॉक्टर गोपालराव पाटील. फाउंडर ऑफ. कधी कधी मला असा प्रश्न पडतो की डॉक्टर गोपालराव पाटील यांनी जरी केलं असतं तर हे सगळं झालं असतं. थोडासा विचार करा, कुणीतरी काल परवा माझी त्यांची वेळ झाली, मी त्यांना सहज विचारलं की आपल्या संस्थेची स्थापना कोणत्या सालची आहे. 60च्या दशकातली स्थापना आहे आपल्या संस्थेची, 60च्या दशकात. कदाचित या अनेकांना माहित नसेल, 60च्या दशकातली ही स्थापना छत्रपती शाहू शिक्षण संस्था. खरंच आपला अभिमान आहे. लातूरमध्ये लातूर पॅटर्न नीटच्या परीक्षा झाल्या की साधारणतः 1000-1500 जे पहिले उत्तीर्ण होतात ते लातूरचे असतात. देशभरामध्ये आम्ही कुठेही गेलो तरी अभिमानानं आम्ही सांगतो अनेकांना, लातूर आता शैक्षणिक केंद्र बनलंय. लातूर ही डॉक्टर तयार करण्याची फॅक्टरी आहे, लातूर ही इंजिनियर तयार करण्याची फॅक्टरी आहे. डॉक्टर तयार करण्याची फॅक्टरी सुरू करणारी व्यक्ती हे आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे तुम्ही त्यांचा सत्कार केला याचं मला समाधान. तर आदरणीय गोपालराव पाटील साहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, मला पहिलं इंजेक्शन देणारे डॉक्टर मला हे आदरणीय डॉक्टर गोपालराव पाटील साहेब आहेत. बाल रोग तज्ञ म्हणून ते त्या काळात वैद्यकीय सेवा देत असे, आणि त्यावेळेला एकाला तरी इंजेक्शन दिले. पण मला सुद्धा आदरणीय डॉक्टर गोपालराव पाटील साहेबांनी इंजेक्शन पहिलं दिलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं आपण पाहिलंय. आज अनेक डॉक्टरांचे सत्कार या ठिकाणी झाले. त्या सगळ्या डॉक्टरांचं मला मनापासून कौतुक आहे. कोणी राज्यात काम करतंय, कोणी
देशात काम करतायत, कोणी परदेशात काम करतायत. ही किमया आपल्या डॉक्टरांची. हे लातूरचं वैशिष्ट्य बनलंय. डॉक्टर सारडा, डॉक्टर पोता, डॉक्टर शिवपूजे, डॉक्टर मातावरे, डॉक्टर बराडे, डॉक्टर कारडे, डॉक्टर महेंद्र, अनेकांची आता अलीकडे डॉक्टरांची नावं मला तोंडपाठ झालेली आहे. आता सुद्धा एखाद्या डॉक्टरची ओळख डॉक्टर शिवाजी काळगे जेव्हा आम्हाला करून देतात तेव्हा पूर्वी आपण असं किमान मी तरी असं विचारायचो हे डॉक्टर आहेत, हे कशाचे डॉक्टर आहेत असं आम्ही त्यांना विचारतो. आता अलीकडे आम्ही कसं विचारतो, आम्ही त्यांना आता अलीकडे असं विचारतो की यांचं मूळ गाव कुठलं, कोणत्या तालुक्यातले ते आहेत, कोणत्या जिल्ह्यातले आहेत, अशी अलीकडे आम्ही साधारणतः ओळख करून घेतो. कारण डॉक्टर शिवाजी काळगे यांना तुम्ही बहुमत आणि ते डॉक्टरचे खासदार झाले आणि आता भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लातूरच्या सामान्य माणसाचा बुलंद आवाज ते त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत. इथेही अनेक डॉक्टर आता विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठी आलेले आहेत, तर ते आलेले आहेत, मिळून आले. आणि आता सगळ्याच बहुतेक डॉक्टरांची ओळख माझी फार जवळून होते. डॉक्टर दाभेकर मला दिसत आहे बघा, लातूरच्या डॉक्टरांमध्ये नांदेडचा डॉक्टर सुद्धा मी आता ओळखू शकतो. डॉक्टर दाभेकर इथं आलेले आहेत, डॉक्टर अरविंद भातांब्रे निलंग्यामध्ये यांचं काम आहे, तरी लातूरमध्ये इथं आलेले आहेत. कारण अलीकडं जेव्हा निवडणुकीचं वारं वाहू लागतं तेव्हा सतत नेत्याच्या समोर आपलं दर्शन घडलं पाहिजे या हेतून ते आज खास करून इथं उपस्थित झालेले आहेत. अनेकांनी माझा शिफारस केलेल्या आहेत तुमच्या, म्हणजे मी रुग्णालयामध्ये जेव्हा पाहणी करत होतो, जेव्हा हे आमचे सगळे डॉक्टर मला रुग्णालय अतिशय बारकाईने दाखवत होते, तेव्हा अनेक कानामध्ये संदेश तुमचे हितचिंतक मला बोलपणी देत होते. त्यामुळे त्यांना सुद्धा ही कल्पना असली पाहिजे. आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण होते. तुम्ही डॉक्टर उदय मोहिते यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला. विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चे डीन म्हणून डॉक्टर उदय मोहिते आज ते नाही आहेत. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी शब्दसुमनाने केला. आणि MIT मेडिकल कॉलेज त्याचे देखील अधिष्ठाता या ठिकाणी आले, त्यांनी सत्कार स्वीकारला. 2 मेडिकल कॉलेज. लातूर शहर हे लहानसे शहर आहे. डॉक्टर चित्ते इथं आहेत, त्यांना कल्पना आहे की मेडिकल कॉलेज एखाद्या जिल्ह्याला शहराला मंजूर होणं एक सोपं नाही, त्याचा एक आराखडा असतो. आणि लातूर लहानशा शहरामध्ये आता 2 मेडिकल कॉलेज आपल्यासाठी मंजूर झालेले आहेत. मेडिकलच्या सीट तर आहेतच, पण पोस्ट ग्रॅज्युएटच्या सीट्स सुद्धा शेकडोनं या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आणि आयुर्वेदिक कॉलेज, होमिओपॅथिक कॉलेज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पुढाकाराने मंजुऱ्या मिळाल्या. हे देखील मला इथं मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आज मला आनंद आहे की गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी आपण नव्या
आणि खरंच अत्याधुनिक असं लातूरातलं हे अलीकडचं सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल आहे असं ते म्हणावं स्मार्ट हॉस्पिटल यू कॅन ट्रस्ट स्मार्ट हॉस्पिटल यू कॅन ट्रस्ट असं हे रुग्णालय तुम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि सगळं नियमामध्ये 100% नियमामध्ये कारण लातूरमध्ये अलीकडं काही नियम केलं ते कार्यकर्ते माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते त्यांचं लक्ष असतं आणि म्हणून सांगितलं होतं की जे तुम्हाला करायचं ते नियमात करा आणि मला आनंद आहे अभिमान आहे की एवढं सगळं तुम्ही रुग्णालय इथं उभं केलं सगळं नियमात केलं काटेकोरपणे लातूर शहर महानगरपालिकेच्या नियमाला अधीन राहून हे तुम्ही इथं उभं केलं आहे म्हणजे तुम्हालाही त्रास नाही आणि मलाही त्रास नाही आणि त्या माहितीचा अधिकार कार्यकर्त्याला सुद्धा त्रास नाही किती चांगलं आहे कोणालाच त्रास नाही म्हणजे भानगडच नाही तेव्हा तुम्हाला माहिती आहे की एखादी तक्रार झाली धावत पडत ते माझ्याकडे येतात किंवा आमच्या सहकाऱ्यांकडे येतात त्याच्यामध्ये आम्हाला सांगावं लागतं की त्यांची अडचण होणार नाही अनेक रुग्णालय आहेत ज्यांच्या अडचणी मागच्या काळामध्ये झाल्या पण हे सामान्य माणसाला कळालं पाहिजे की लातूरमध्ये जे होईल ते कायद्यानं होईल कायद्याच्या चौकटीमध्ये होईल याचं पालन नेहमी आम्ही केलेलं आहे आणि म्हणूनच लातूरमध्ये हे जे रुग्णालय एवढ्या मोठ्या संख्येनं उभे राहतात तिथं कुठेही डॉक्टराच्या वर हल्ला झाला नाही कधी डॉक्टरला कधी कुठली धमकी आली आहे असं घडलं नाही डॉक्टरकडे खंडणी कोणी मागितली आहे असे प्रकार आपल्याकडे होत नाही गुन्हा गोविंदाने डॉक्टर आपली वैद्यकीय सेवा देतात सामान्य माणसाला माफक दरामध्ये वैद्यकीय सेवा अतिशय जी पुणे मुंबई दिल्ली नागपूर इथे मिळते तशीच सेवा ही लातूरमध्ये मिळते आणि यांच्या हातातला जो गुण आहे त्याचं देखील मला कौतुक करावं असं वाटतं आमच्याकडे अनेक लोक येतात एखाद्या आमच्या सहकार्याची प्रकृती अचानक बिघडते काल परवा दगडूसाहेब पडिले त्यांची प्रकृती अचानक बिघडली आपल्याकडेच ते उपचारासाठी आले होते नंतर त्यांना आपण पुण्याला हलवलं मी त्यांना सांगत होतो पुण्याला जाण्याची गरज नाही कारण हे आपले इथले डॉक्टरच तुमची अधिक काळजी घेतील लवकर तुम्हाला बरं करतील असं आम्ही दगडूसाहेब पडिलेला सांगितलं होतं तर त्यांच्या कुटुंबाचा असा आग्रह होता की समजा काही अचानकपणे काही कॉम्प्लिकेशन जर झालं तर मोठ्या शहरामध्ये आपण यांना हलवावं म्हणून तुम्ही अगदी काळजीपूर्वक त्यांना पुण्याला हलवलं पुण्याला त्यांनी उपचार घेतले कालच मला दसऱ्याला ते बाबूरावला भेटले बरं आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं पुण्यात जेव्हा ते होते डॉक्टर म्हणत होते आता मी यांना डिस्चार्ज करतो पण दगडूसाहेब पडिले यांची प्रकृती पाहता मी डॉक्टरांना सांगितलं की यांना 8 दिवस आणखी तिथं ठेवा रिक्युपरेशन पण पाहिजे ना रिकव्हरी आता बरे झाले म्हणून घरी जा असं आपण म्हणतो पण आणखी 8 दिवस तुम्ही तिथंच थांबा म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आणि पुन्हा एकदा चेकअप करायला जा आणि सेकंड चेकअप मध्ये तुम्हाला जर त्यांनी ओके म्हटलं तर मग तुम्ही गावाकडे परत या काल ते गावाकडे परत आलेले आहेत याचा अर्थ असा नाही की लातूरमध्ये ते होत नाही आणि म्हणून अपेक्षा ही आहे आज की पुण्याला हलवावं मुंबईला हलवावं हे आता येणाऱ्या काळामध्ये घडून आहे आणि म्हणून आपल्याला लातूरमध्ये एका छताखाली सगळ्या सुपर स्पेशालिटीज क्रिटिकल स्पेशालिटीज हायपर क्रिटिकल स्पेशालिटीज या सगळ्या एका छताखाली कशा विकसित करता येतील याकडे आपल्याला आता लक्ष देण्याची गरज आहे हे सगळे डॉक्टर आपले करू शकतात याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं डॉक्टर या शब्दाचा अर्थ डॉक्टर चिंते अतिशय विद्वान अभ्यासू डॉक्टर म्हणजे
याचं वर्णन कसं करायचं? DOCTOR, D for dedicated, O for observant, C for compassionate, T for thorough, O for organized, R for reliable. असंच वर्णन करावं लागेल लातूरच्या डॉक्टरांचं. म्हणून खरंच आम्हाला अभिमान आहे इथं डॉक्टरांची संख्या सुद्धा अनेक डॉक्टरांना त्यांनी आपल्या रुग्णालयामध्ये जोडलेलं आहे. मल्टी स्पेशालिटी सर्व्हिसेस ते इथे या ठिकाणी देत आहेत. मी आधी वाचतोय तर 100 डॉक्टर आहेत. 100 under one roof, 100 specialties या हॉस्पिटलमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून 10 वर्षामध्ये एवढी उल्लेखनीय कामगिरी आपण या ठिकाणी केलेली आहे. याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं म्हणजे मी यांचं स्वीट पाहिलं. ब्रिज कॅन्टीमध्ये सुद्धा असा स्वीट नाही आहे. असा स्वीट तुम्ही या ठिकाणी लातूरकरांसाठी त्यांच्या सुविधांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. याबद्दल सुद्धा मी आपलं कौतुक करू इच्छितो. इथं त्यांनी जो स्टाफ नेमला आहे त्याचं सुद्धा ट्रेनिंग त्यांनी केलं. हॉस्पिटल मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून सर्व सोयी नियुक्त असं आधुनिक आरोग्य केंद्र म्हणून गॅलेक्सी हॉस्पिटल हे नावारूपाला आलं आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं गुण आहे. खरंच त्यांचं मनापासून मला अभिनंदन करावं असं वाटतं. आमचे डॉक्टर जटाळ डॉक्टर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे ते मित्र, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय डॉक्टर जटाळ हे एकाच काळामध्ये लहानाचे मोठे झाले. अगदी एका गावामध्ये लहानाचे मोठे झाले, ते खेळले, शिक्षण घेतलं. आणि त्या काळामध्ये आमचे आजोबा आदरणीय बलवजीराव देशमुख साहेब हे नेहमी म्हणत असतात की डॉक्टर जटाळ हे आमच्या गावचे पहिले डॉक्टर. आणि आज त्यांनी सुद्धा किती प्रगती केली. हॉस्पिटल टू हॉस्पिटॅलिटी अनेक डॉक्टरांनी अनेक क्षेत्रामध्ये आता डायव्हर्सिफिकेशन केलं. याचाही आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. आज आपण या ठिकाणी प्रगती केली. तुमची पुढची पिढी आता वैद्यकीय सेवेमध्ये सक्रिय झालेली आहे आणि ते उत्तम सेवा देत आहेत. बाप से बेटा सवय असंच उदाहरण त्या कुटुंबाचं द्यावं लागेल हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं. डॉक्टर भराडिया, विवेकानंद हॉस्पिटल कॅन्सर रिसर्च सेंटर, डॉक्टर कुकडे काका यांच्या समवेत त्यांनी देखील वैद्यकीय सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आणि विवेकानंद हॉस्पिटल म्हणजे खऱ्या अर्थानं काही पहिल्या आधुनिक रुग्णालयांपैकी जर कुठलं रुग्णालय असेल तर ते विवेकानंद हॉस्पिटल असेल. प्रदीप नंदनकरांचं माझ्या अनेक विचारांशी जरी त्यांची सहमती नसली तरी या विचाराशी मात्र ते नक्की सहमत असावे याची मला खात्री आहे. आणि म्हणून विचार कुठलाही असला तरी लातूर आणि लातूरकर म्हणून आम्ही नेहमी एक राहिलेले.
कसं आहे, आता अलीकडं वैचारिक लढाईच आहे, विचारांची लढाई आहे. आचारसंहिता संध्याकाळी लागते का उद्या लागते का परवा लागते का तेरवा लागते हे आपल्याला कळेलच. पण आता एवढे लोक इथं आल्यानंतर आपल्या रुग्णालयाचं इथं उद्घाटन होत आहे याचा तर आम्हाला आनंद आहेच. पण हा आनंद उकळीत कसा होईल, तुम्हाला ते आशीर्वाद देतच आहे. तुमच्या बरोबर मलाही आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी मला असं वाटतं की आनंदात अत्यानंद असा हा सोहळा या ठिकाणी आपल्याला संपन्न करता येईल. मी आमच्या सगळ्याच डॉक्टरांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबायचं नाही. आम्ही चर्चा केली, आज एक उत्तम रुग्णालय या ठिकाणी उभं केलेलं आहे, त्यांना नर्सिंग कॉलेज इथं सुरू करायचं. नर्सिंग कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज बरोबर तुम्ही फिजिओथेरपी कॉलेज सुद्धा सुरू करा, त्याची फार आवश्यकता आहे. आणि त्याच्याबरोबर ऑक्युपेशनल थेरपी हे कॉलेज सुद्धा तुम्ही सुरू करा, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि त्या ज्या सगळ्या परवानग्या आहेत तुम्हाला विनामूल्य देण्याचा शब्द आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी देऊ इच्छितो, हे देखील स्पष्टपणे आपल्याकडे मांडलं पाहिजे आणि आपली माणसं आणखी पुढे गेली पाहिजे. खरं म्हणजे इथं अनेक लोक आहेत त्यानंतरची जे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभं करू शकतात, चालवू शकतात. त्याच्यामध्ये आमचे गोरेगावकर सर आहेत. गोरेगावकर म्हणजे काय, रोज भेट होते आमची त्यांची माझावर. हा रोज उघडा डोळे बघा आणि मोठे गावकर असे. खरंच मला खूप कौतुक आहे, खूप कौतुक आहे तुमचं. आणि आणखी पुढे व्हा, आणखी पुढे जा आणि तुम्ही देखील शैक्षणिक संकुल उभं करावं अशी आमची अपेक्षा आहे. ते तुम्ही कराल ही खात्री मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. एवढंच नव्हे तर मी शाहू कॉलेजला देऊ शकतो. शाहू कॉलेजनं आपलं स्वतःचं एक मेडिकल कॉलेज सुरू करावं असा आम्ही त्याला आग्रह केलं पाहिजे. कारण आपल्याला लातूरला आणखी खूप पुढे घेऊन जायचं. सुरुवातीला लातूरमध्ये हे सुद्धा चालेल का नाही अशी शंका होती, पण लातूर मध्ये ज्यांनी पाऊल उचललं ते यशस्वी झाले. म्हणून शाहू कॉलेजनं, दयानंद शिक्षण संस्थेनं त्यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये यावं असा आम्ही आग्रह त्यांच्याकडे धरला आहे. आणि लातूर हे वैद्यकीय शिक्षणाचं केंद्र बनलं पाहिजे. आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये आता अनेक प्रणाली आहेत. आयुष ज्याला आपण म्हणतो, आयुषच्या सगळ्या प्रणाली आपल्या या लातूरमध्ये विकसित झाल्या पाहिजेत, हा आमचा दृष्टिकोन आहे. आणि त्या दिशेनं आपण सगळ्यांनी धाडस करा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ही तर आहेच. आता डॉक्टर शिवाजी काळगे सुद्धा आपल्या सेवेसाठी या ठिकाणी तत्परतेनं ते हजर आहेत. आणि म्हणून आता दिल्लीतली कामं त्यांनी करायची, मुंबईतली कामं मी करायची, अशी आम्ही वाटणी करून घेतलेली आहे कामांची. आणि म्हणून तो देखील जो काही समज असतो आमच्या बाबतीमध्ये की हे यांना काहीच करू देत नाहीत, त्यांना हेच करू देत नाहीत, त्यांना विचारल्याशिवाय काहीच होत नाही. खरं म्हणजे यांना विचारा तुम्ही, विक्रांतचा विचारा, डॉक्टर शिवाजी काळगेचा विचारा, डॉक्टर बेलेगावकरांना विचारा. काहीतरी आमच्या काही बोलण्यासारखं नसलं की मग काहीतरी भलतंच बोलत राहायचं. उलट माझा असा दावा आहे की आमच्याकडे जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं स्वातंत्र्य कुठंही नाही. आमचा विचार हा गांधींचा विचार आहे. आणि गांधींच्या विचारामध्ये स्वातंत्र्य नाही असं होऊ शकत नाही. ज्या विचारानं स्वातंत्र्याचा लढा उभा केला, त्या विचारानं
आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद जे जे म्हणून लातूरसाठी चांगलं करतात तुकाराम पाटील इथं बसलेले आहेत आणि लातूरचं नवलौकिक मराठवाड्यात महाराष्ट्रात भारतात ते करून पाहतायत. त्यांना मी असं सांगितलं की आंतरराष्ट्रीय शहरामध्ये सुद्धा द्वारकादास श्यामकुमार यांची शाखा झाली पाहिजे असा मी आग्रह त्यांच्याकडे असलेला आहे. कारण ही लातूरचं नाव जे पुढे नेत आहेत नवलौकिक करतायत. मंगेश बोरगावकर सर या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला आपला हार्मोनियम शिकवण्याचे खूप प्रयत्न केले. विचारा आहे की नाही. गोविंद बोरकरजी तुमच्याच गल्लीमध्ये आम्ही त्यांच्याकडं पहिल्या मजल्यावर महाडीवर त्यांचे वर्ग चालायचे. सिल्वर जुबली रोड आता ज्याला तुम्ही म्हणता तिथे खूप म्हणजे आमच्या आजोबांनी काकांनी वडिलांनी आईंनी त्यांच्याकडे पाठवलं. त्यावेळेला मात्र आम्हाला त्यांचा राग यायचा बरं का त्यावेळेला. कारण ते तासभर बसावं लागायचं. हे त्याला धा धी धा काय असते ते कारण ते धा ते काय आम्हाला जमलं नाही. पण त्यांचा मुलगा सुद्धा आज लातूरचं जे मंगेश तो नावलौकिक करतोय. मला असं वाटतं की लातूर आणि लातूरकरांना पुढे घेऊन जाणं हेच आपल्या सगळ्यांचं दृष्टिकोन असला पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणून आज आपण इथे एकत्रित आलेले आहोत एका चांगल्या उपक्रमासाठी आपण एकत्रित आलेले आहोत. आणि इथली उपस्थिती पाहता आमच्या डॉक्टरांनी उत्तम कार्य केलेलं आहे. उत्तम वैद्यकीय सेवा दिलेली आहे याची पावती आज या उपस्थितीबद्दल आपल्याला जाणवते. याच्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. काही दिवसामध्ये दिवाळी येते. त्या दिवाळीच्या देखील आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.